गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। नागपूरच्या धंतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून तेथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य अचानक बेपत्ता झाले आहेत। 24 जूनपासून हे सर्वजण बेपत्ता असून या घटनेमुळे संपूर्ण धंतोली परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या 5ही जणांचा कसून शोध घेत आहेत। धंतोली परिसरात 71 वर्षीय तक्रारदार श्यामसुंदर परसवानी यांचं कुटुंब राहतं। याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही वास्तव्यास आहेत। 24 जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील 5ही सदस्य अचानक घरातून निघून गेले, ते अद्याप परतले नाहीत। सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याची माहिती आता समोर येत आहे। याचा आर्थिक विवंचनेतून आणि मानसिक त्रासातून संपूर्ण कुटुंबाने अचानक घर सोडलं असावं असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। कुटुंब अचानक गायब झाल्याने नातेवाईकांनी त्यांचं सर्व ओळखींच्या व्यक्तीकडे त्यांचा शोध केला, मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही। त्यामुळे अखेर श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेत सर्वजण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। धंतोली पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचा माग काढला असता पोलिसांच्या चौकशीत त्यांचं शेवटचं लोकेशन पुणे येथे असल्याचं समोर आलंय। या महत्त्वपूर्ण सुगाव्याच्या आधारे नागपूर पोलिसांचं एक पथक पुढील तपासासाठी पुण्याला रवाना झालं आहे। पुणे पोलिसांच्या मदतीने या कुटुंबाचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। एकाच कुटुंबातील 5 लोक अशा प्रकारे गायब झाल्याने धंतोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।